सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. अलग लक्षात सगळं सारखं असलं पाहिजे. कमी जास्त असून चालत नाही. कमी जास्त जर झालं आणि सासऱ्यानं जर जेवायला मागितलं जा की तिच्याकडे, तिला 2-2.5 हजाराची घेऊ वाटतील, मला 1500ची घेतली, तिला चहा मागा, जमत नाही मला. भोजराजाने कालिदासाचं कौतुक केलं की इतर मंत्र्याला त्याच्याबद्दल मत्सर वाटायला लागला. मग त्यांनी बंड केलं, त्याला तुम्ही चांगलं का म्हणता. राजा बोलता बोलता बोलून गेला. राजा म्हणला कालिदास सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ कोणाला म्हणायचं? ज्याला सगळं आपोआप कळतं त्याला सर्वज्ञ. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वे विश्वांबर परिहारची न लगे. न सांगता ज्याला कळतं असं म्हणले सर्वज्ञ. मग मंत्री लोक म्हणले सर्वज्ञ फक्त ईश्वरच आहे, हा काही सर्वज्ञ ठरणार नाही. म्हणले जर कालिदास सर्वज्ञ नाही ठरला तर काय करायचे? म्हणले त्याला राज्यातून हाकलून देऊ. मंत्री लोक म्हणले आता तर ही आपल्याला चालून संधी आली म्हणे, उद्याच दरबार भरवा म्हणले. आणि जर कालिदास सर्वज्ञ नाही निघाला की त्याला हाकलून द्यायला हरकत नाही. राजे म्हणले काय हरकत नाही. दरबार भरला, कालिदास आला. सगळ्या मंत्र्यांनी ठरवलं सर्वज्ञ म्हणजे तुमच्या मनात काय आहे मी जर ओळखलं तर मी सर्वज्ञ ठरेल. पण तुम्ही अगोदरच ठरविलंय. बोधले महाराजांनी सांगितलं माझ्या मनामध्ये हत्ती, तर आपण म्हणायचं नाही नाही आमच्या हातामध्ये आमच्या मनामध्ये बैल आहे. काय कॅमेरा आहे का? काहीच नाही. सगळ्यांनी सांगितलं ते काही म्हटलं की त्याच्या विरुद्धच बोलायचं. परंतु तो सर्वज्ञ आहे हे सक्सेस होऊ द्यायचं नाही. मग तेवढ्यात दरबारामध्ये कालिदास नावाचा प्रधान आला आणि राजाने म्हणले हां कालिदास या सर्व मंत्र्याच्या मनात काय आहे तो ओळख. त्यावेळेला कालिदासांनी सांगितलं सरकार हे सगळे जे मंत्री आहेत ह्या सगळ्याच्या मनात आहे की तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं, तुमचंच राज्याचं चिराई हो, ह्याच्यावर कोणी परचक्र येता कामा नये असं सगळ्या मंत्र्याच्या मनामध्ये आहे म्हणले. आणि मी विचारण्यापेक्षा साहेब तुम्ही विचारा का हो तुमच्या काय मनात आहे? आमच्या तीच मनात आहे. ते म्हणजे सार्वभौम राजा होता, काही असं काही चित्रातला राजा नव्हता तो. राजाच्या विरुद्ध बोललं की फाशीच आहे. मग प्रत्येकाला विचारायचं तुमच्या मनात का? हो आमच्या मनात तीच आहे. प्रत्येकाला विचार तुमच्या मनात काय? तीच आहे. सगळ्याला कबूलच करावं लागलं. तसं आपण या जगामध्ये विचार करत आहोत की शिकलेला असू द्या नाही तर न शिकलेला असू द्या, गरीब असू द्या नाही तर श्रीमंत असू द्या, अलग लक्षात सत्तेत असू द्या नाही तर सत्तेत नसू द्या, पौरात्य देशातला असू नाही तर पाश्चिमात्य देशातला असू द्या, चंद्रावर गेलेला असू द्या नाही तर इंद्रावर गेलेला असू नाही तर उंदरावर बसून मांजराबरोबर गप्पा मारू द्या, कुठंही पळू द्या आणि काही करू द्या. अलग लक्षात सगळ्याला काय हवं आहे? सुख नावाची गोष्ट प्रत्येकाला अपेक्षित आहे. मग जे सुखाची अपेक्षा आहे परंतु सुखासाठी प्रयत्न करून सुख मात्र कोणाला सापडलेलं नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. माया वेला देव माझा माझे सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती एका येत नाही मेला, हिंडता दिशा खिन पावला, माया वेष्टीला दिव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण येत मुक्ती येत नाही केला, हिंडता दिशा खिन पावला, माया वेष्टीला दिव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणेक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. आयुष्य गेलं सुखाच्या प्रयत्नात, पण सुखाचा ढेकर कुणी दिलाय का? मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाचे श्रवणी, कैची सुख निद्रांतरुणी इंगळाचे.
सुखाचा ढेकर कुणी दिलाय का? प्रत्येक जण जो जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. प्रत्येक जण दुःखी आहे, प्रत्येक जण दुःख आहे. सुखाचा विचार कुठे नाही. त्याचं कारण आहे महाराज, ज्या ठिकाणी सुख आहे आपण त्याच ठिकाणी शोधत नाही, दुसऱ्या ठिकाणी सुखाचा शोधाशोध चाललेली आहे, त्याच्यामुळे सुखाचा अनुभव येत नाही. साधू संतचा अनुभव बघा. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, किंवा ज्ञानोबा म्हणतात आनंदाचे आवारू मांडू जगा. मग आपण सुखाचा ढेकर का देत नाही? त्याचं कारण आहे, ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी आपण पाहत नाहीत, आणि जिथे सुख नाही तिथे शोधल्याशिवाय. एक म्हातारी आजी शेतातून आली येता येता. जुन्या काळामध्ये, आता त्यावेळेस काय गॅसचा काळ नव्हता, महिलांना शेतातून येताना एकच काम, काहीतरी चुलीसाठी सरपण घेऊन यायचं. शेतातून येता येता ते तुरी असते की नाही, तूर, इकडे काय म्हणतात ते तुरीचे खाल्ल्या बुड असते त्याला खोडं खोडं म्हणतात, काही भागामध्ये त्याला सड म्हणतात. जे असं ती घेऊन येताना तिच्या साडीला खोसाटा लागला आणि साडी फाटली. तिच्या लक्षात आलं सूर्यास्त होऊन गेलेला होता. घरी गेल्यानंतर आपण दिवा लावू म्हटले आणि मग उजाडात शिवू. तिने दिवा लावला आणि सुई घेतली आणि दोरा घेतला आणि ओवायला लागली, परंतु तिच्या हातातून ती सुई निसटली. पण जुना नियम असा होता, सांज वात म्हणजे संध्याकाळी दिवा लागला आणि त्याला नमस्कार केला की पुन्हा दिवा नाही लावायचा. इतकी कंजूस माणसं असायची. तिच्या हातातून सुई निसटली. तिने प्रयत्न केला इकडे तिकडे, काही नाही तिच्या हाताला लागली. तर हातच इतका मऊ असायचा तिचा. आता 65 वर्षाची म्हातारी आयुष्यभर काम केल्यामुळे हात किती मऊ असायला बघा, लक्षात ठेवा. तिच्यावर तिने काही मेहंदी काढलेली नव्हती, त्याला काही नखपालिश लावलेलं नव्हतं, ती काही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आलेली नव्हती, ती काही सुद्धा नव्हती. अशी ती म्हातारी किती, तिला ती सुईच हाताला लागला. मग तिच्या लक्षात आलं की आपलं चुकलंय, उजाडाशिवाय सुई सापडत नाही. जिथे उजाड असो तिथं जाऊ. नगरपालिकेची ट्यूब रोडला लागलेली होती, तिथं गेली आणि ती खूप खूप शोधली तिने, पण सुई हातालाच लागली नाही. एक मुलगा ट्युशनून येत होता, त्याने विचारलं आजी काय तुम्ही शोधताय? त्याला वाटलं आजीला मदत करावी, म्हणजे सुई हरवली रे. त्या मुलानं खूप तपासलं पण नाही लागली. तो म्हणला आजी मला नेमकी कुठं पडली सांगा, तेवढी माती मी चाळूनच काढतो पण तुम्हाला मदत करतो. ती म्हणली सुई घरी हरवली. मग घरी सुई हरवली असेल तर तुम्हाला सांगतो रस्त्याला सापडेल का? तसं सुखाचा ठेवा, आत्मा हा सुखाचा ठेवा आहे. ह्या आत्मस्वरूपाची ओळख न करून देता परमात्मा हा सुखरूप असा असणार आहे, त्याच्याकडे न जाता आपण विषयामध्ये सुख शोधत असतो. त्याच्यामुळे जो जो देखे सो दुखिया बाबा. आणि अलीकडे काय झाले, वैज्ञानिक लोकांना असं वाटते सायन्स, काय सायन्स म्हणजे सायन्स म्हणलं म्हणजे जुनं सगळं बस मुडीतच निघालं. मी इंदूरून येत होतो, धुळ्याला आलो पहाटे पहाटे. आता आम्ही फोन करतो, जर जास्त प्रवास असला, ड्रायव्हर जर तितकी जागरण करू शकत नसाल तर फोन करतो आम्ही येतोय म्हणून. मग असं आम्ही धुळ्याला पहाटे 4 वाजता गेलो. ओळखीचे होते, त्यांना फोन केला. त्यांनी दार उघडलं, म्हणजे महाराज तुम्हाला आता जागरण झाले, बराच वेळ झोपावं लागेल, वर चांगली जागा आहे झोपा. आम्ही वर झोपलो. सकाळी उठलो, स्नान केल्यानंतर म्हणलं मॅडम मला तुळशीला पाणी घालायचे, तुळस कुठे? त्या मॅडम काय म्हणल्या की बोधले महाराज. मॅडम काय म्हणल्या की बोधले महाराज, ही तुळस वगैरे हे सगळ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी, अलग लक्षात. आम्ही तुमची व्यवस्था केली म्हणजे महाराज वगैरे आमच्या अजिबात डोक्यात नाही. म्हणजे एक ओळखीचं मनुष्य आहे. माणूस ओळखीच्या कुत्र्याला भाकरी टाकतं म्हणले, तुम्ही तर माणूस आहे. म्हणजे महाराज झाल्यावर सगळेच लोक रिस्पेक्ट देतात असं नसते, तितकं दमदारपणे चालावं लागतं. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या विरुद्ध बोललेल्या माणसाला जर विरोध केला तर तो आयुष्यभर आपल्या विचाराचा विरोधक तयार होतो. आणि आपल्या विरुद्ध बोललेल्या माणसाला विरोध न करता त्याच्या विचाराचं परिवर्तन केलं तर आयुष्यभर आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणार आपल्याला एक मित्र सापडतो. ते असं बोलल्यानंतर मी म्हणलं मॅडम खूप छान बोललात, किती छान बोललात. तुमच्यासारखी बहीण मला जर 25 वर्षापूर्वी भेटली असती तर कीर्तन करून आयुष्याचं एवढं मात्र वाटोळं माझं झालं नसतं. किती छान बोललात. माझं काय दुर्दैव
हे वाक्य मला 1978ला मी BA झालो आणि LLB करण्यासाठी चाललो. तर आमची परंपरा असल्यामुळे मी गुरु महाराजाचं दर्शन घेतलं. कुठं चालला म्हणले, मी LLB करायला चाललो. ते म्हणले, अरे आपली बोधले घराण्याची परंपरा आहे, तिकडं कोर्टात जाऊन वकिली करण्यापेक्षा संतांच्या वाङ्मयाचा आधार घेऊन देवापुढे समाजाची वकिली कर. आणि म्हणून मी तिथं थांबलो. मी त्यांना म्हटलं, खूप छान म्हणलं मॅडम, माझं वाटोळ झाला आयुष्याचं. मग त्या मूडमध्ये आल्या. मी तेच तर म्हणते, मी तेच तर म्हणते. तुम्हाला मी घरचं सांगतो बघा, तुमच्या घरी तक्रारी का होतं, तुम्ही तिला कधी मूडमध्ये यूज देत नाही. लक्षात, तिला काय कळतंय, तुला काय कळतंय, नेहमी मी नवरा आहे आणि तिला काही कळत नाही, हेच डोक्यात असतं. त्याच्यामुळे पाय आपटापटी होती, मग असं होतं. लक्षात, मूडमध्ये येऊ देत जा. तुम्हाला सांगतो, घरात कसं वागायचं, पोरं तुमचं तर व्हायचं आहे. आणि आताचा काळ तर तुम्हाला इतका अवघड आहे, पोरं भयंकर अवघड आहे. प्रत्येक गावाला वनसेना आहे बघा. वनसेना म्हणजे ज्याचे लग्न झाले नाही असे 5-25 मोर, तर ती मूडमध्ये येऊ द्यायचा. घरी गेल्यावर तुम्ही कसं वागायचं तुम्हाला सांगतो. आपण ती शेतातून आलेली असते किंवा ड्युटीहून आलेली असते, म्हणजे अजून झालेलं नाही ना, झालं का, आता ऐकून घ्या, ऐकून घ्या. कसं वागायचं तुम्हाला सांगतो, ऐकून घ्या. आता ऐकून तर घ्या ना. हे लय अडचणीच्या प्रश्नाचं उत्तर आहे बरं का, तुम्ही ऐकून घ्या. म्हणायचं, ती शेतातून आलेली असते किंवा ड्युटीहून आलेली असते. आपण ती म्हणते सगळं झालं हो, फक्त भाजी करायची राहिली. तिला म्हणायचं, होऊ दे, तुला पण खूप दिवसभर ताण आहे, ओढा ताण आहे तुझी, पण असं ते काय हरकत नाही, मी थोडं बसतो, मुलाचा अभ्यास घेतो. बोलता बोलता म्हणायचं, खूप ताण आहे, ती आहे म्हणून तर प्रपंच आहे, माझं भाग्य आहे. असली बायको म्हणजे माझं नाही बरं का, ज्याला मिळाली माझं भाग्य आहे, असली शांत स्वभावाची बाई पत्नी मिळाली, खूप भाग्य आहे माझं, चांगलं आहे, किती संयम आहे, तिच्यामुळे हा प्रपंच आहे. इतकं बोललं ना, ती येडं इतकं मूडमध्ये येतं बघा. कोण ती येडं इतकं मूडमध्ये येते, ती म्हणते तुम्हाला श्रीखंड वाढू, तुम्हाला बासुंदी वाढू, लगेच ती तुपाचा डबा आणते ना, अगदी भातावर बद तूप वाढते. लक्षात ठेवा. बघा, मी तुम्हाला का सांगतो, आम्ही रुपये नाही खर्चिता, आयुष्यभर आम्ही दिवाळीसारखं खातो रोज. आम्हाला अटकल आहे. फक्त आम्ही म्हणायचे, भाजी कोणी केली, सुनबाईने केली, खूप छान सुनबाई, मी वर्षभर फिरलो, पण इतकी भाजी कोणी झाली, ती इतकं मूडमध्ये येताना पुढच्या वर्षी आम्ही आलं की ती भाजी बरोबर महाराजाला आवडती बरोबर जमतं. ही गोड बोलून आम्हाला रुपयाची गरज नाही महाराज, आणि तुम्ही खिशातले पैसे खर्चून तुम्हाला जमा नाही. आता मी तरी काय तुम्हाला सांगू, रिस्पेक्ट. ती काय म्हणते, तुम्हाला काकडी चिरून देऊ, आलं का लक्षात, तुम्हाला काकडी चिरून देऊ, तुम्हाला कांदे चिरून देऊ. तिला म्हणजे बाई काही बी चिर, फक्त माझं नाक चिरून नकी, म्हणजे आपण मूडवर येऊ देत नाहीत. लक्षात ठेवा, नेहमी करता प्रपंचात तुम्ही किती शिकलात आणि किती पैसे तुमच्याकडे, ह्याच्यात प्रपंचातला आनंद कधीच नाही. तुम्ही तिला किती समजून घेताय आणि ती तुम्हाला किती समजून घेते. अरे पत्र्याच्या घरात राहा, आणि पती पत्नीने एकमेकाला समजून घेतलं तर ते घर नाही मला, ते देवघर आहे. लक्षात ठेवा, ते देवघर. अरे काही लोक म्हणतात, महाराज आमचं नवरा बायको, एक म्हणला महाराज आमचं नवरा बायकोचं जमतच नाही, काय करावं, मग मी येऊ का म्हणलं नांदायला, जमत मी का. अरे जिच्या बरोबर आयुष्यभर तुला जगायचंय, तिच्याची कसं वागावं हे तुला कळत नाही, मग बहुल्याची पावरी चढलंच कशाला तू. हे आजच्या काळाची फार गरज आहे. जुना काळ वेगळा होता महाराज. हे जे जुनी माणसं आहेत, कुठे म्हातारी माणसं, काही जुनी माणसं, आडवी रेग वर येत नव्हती, पण बायको डोळ्याच्या दाखत होती. पंचमीला नाही जाय, नाही म्हणतोय म्हणले की राहिलीच. आता तसं नाही, ही डबल एम आहे तर ती डबल एम आहे, आता चालणार नाही. आता ती रागावली तर तिला म्हणायचं, तसं नको करू बाई, तसं काळ अवघड आहे, जाऊ द्या. बस तुमची बाजू मी मांडायचा प्रयत्न केला जेवढं मला, आणि ह्याच्यातून बी ह्यांना गुण नाही आला, तुमचं नशीब फुटलं, मी काय सांगायचं कारण असं आहे. मी त्यांना म्हटलं की मॅडम
त्या बुडमध्ये आले. पण म्हणलं मॅडम मी तुम्हाला एक विचारतो, तुम्ही वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका आहात, मी पण कॉलेज शिकलेलो आहे. म्हटलं संत विद्यापीठाचं 9 वर्ष कुलगुरू म्हणून मी काम केलं आणि अध्यात्माचं विद्यापीठ कसं असावं याची घटना दिली आणि 14 विभागाचा PhD पर्यंतचा अभ्यासक्रम लिहून शासनाला दिला. कसं असावं? मी म्हणलं मॅडम मी पण शिकलेलो आहे, तुम्हाला एक सांगतो. म्हणलं O2 म्हणजे ऑक्सिजन, O3 म्हणजे ओझन, आणि तुळस ही ओझन वायू सोडते आणि ओझन वायूची माणसाला गरज असते, म्हणून तुळशीला प्रदक्षिणा घालायच्या. त्याला पुण्य आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं? जुन्या काळात शिक्षण नसल्यामुळे माणसाला मायमावलेला ऑक्सिजन आणि ओझन कळत नव्हता. त्याला सांगितलं प्रदक्षिणा घाल म्हणजे तुला पुण्य मिळेल. आत्ता प्रत्येक ठिकाणी तुळशीचे औषध घ्या 220 रोगाला चांगलं, तुळशीचे औषध घ्या 220 रोगाला चांगलं. त्या मॅडम यांना बोलले महाराज तुम्ही पुढच्या वेळेला ज्या वेळेला याल त्यावेळेला माझ्या दारात तुळस असेल. पुढच्या वेळेला गेलो तर तुळस बी होती, माळ बी घातली, ज्ञानेश्वरी वाचायला घ्यायची. तुम्ही त्या शिकलेल्या लोकांचं लय बोजा धरू नका. लय आवक नसते महाराज, नाही 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 ते लय नसते. मी सगळ्यात वाईट गोष्ट सांगतोय, आपण शिकलेला माणूस पूर्ण समजला ही देशाचे आणि समाजाचे नुकसान आहे. लक्षात ठेवा. माझं वाक्य तुम्हाला कठोर वाटेल, आलं का लक्षात? माणूस शिकला म्हणजे त्यातली गोष्ट सांगतो तुम्हाला, शिक्षणाने चातुर्य येतं आणि सत्संगतीने चारित्र्य निर्माण होतं. चारित्र्य निर्माण होतं. आणि ज्या शिक्षणाला संस्काराची जोड नाही ते शिक्षण समाजाचं शोषण करतं. म्हणून तेलगी जन्माला आला, म्हणून विजय माल्ल्यानं सगळं लुटून नेलं. पण ज्या शिक्षणाला संस्काराची जोड मिळती त्याच्यातून राष्ट्र घडतं महाराज, त्याच्यातून समाज घडतो. ज्याने विलायतला जाऊन शिक्षण घेतलं खोऱ्याने पैसा ओढता येत होता, पण माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं माझं काम आहे. 2 पंच्या अंगावर गुंडाळीने 1 काठी हातात होती, चष्मा होता. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशभरातल्या अनेक लोकांनी प्राणाची आहुती दिली. आता त्यांची काठीन त्यांचा चप्पल त्याचा कोटीवर लिलाव होतो. लक्षात ठेवा, कोटीवर लिलाव होतो. म्हणून आजच्या काळातली गरज आहे महाराज, शिक्षणाला संस्काराची जोड असणं अत्यंत काळाची काय आहे गरज आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून विज्ञान काही नाही महाराज, सायन्स काय म्हणायचं, सायन्स. मी म्हणलं इतकं तोल वाकडं करू नको. हे बघा तुम्हाला एक वाक्य सांगतो, भारतीय संस्कृती ही जगाच्या पाठीवरचं प्रगत विज्ञान आहे. लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवरचं प्रगत विज्ञान आहे. एकदा दिल्ली ह्याला आळंदीला मोठा सप्ताह झाला. विजय भटकर साहेब आम्ही होतो, अर्थतज्ञ होते. IBN लोकमतच्या म्हात्रे साहेबांनी मुलाखत घेतली. त्याला विजय भटकरांनी विचारलं की म्हणे भटकर साहेब तुम्ही विज्ञानाचे उपासक आहात आणि तुम्ही सप्तात काय? क म्हणजे किरकिरण, ल म्हणजे लबाड, ती उगा चेष्टेचा अर्थ आहे, ती उगा चेष्टा आहे. वकील शब्दाचा अर्थ काय बरं का? कील कील येते म्हणजे बंद करणे आणि वच वच येते म्हणजे बोलणे. वाच्यम कीलत येते वकिला, जो दुसऱ्याचं बोलणं बंद करून आपलं समर्थपणे मांडू शकतात त्यांना वकील असे म्हणतात. आणि हे ज्यांना जमत नाही ते LLB होऊन सुद्धा भाकरी खायला महाग असतात. एका कॉलेजवर गेलो, म्हणलं प्राचार्य शब्दाचा अर्थ काय? प्राचार्य म्हणजे प्राचार्य म्हणजे प्रिन्सिपॉल. म्हणलं प्राचार्य शब्दाचा अर्थ बघा, आपली संस्कृती समाजाला कळणं इतकं गरजेचं आहे. प्राचार्य शब्द कसा आहे बघा, चिनवती म्हणजे गोळा करणे आणि त्याला आ उपसर्ग लागला, आचार्य झालं. म्हणजे जो विचार गोळा केला म्हणजे जीवन विचारात आणला त्याचं आचरण करणे, त्याचं नाव आचार्य. आणि त्याला प्र उपसर्ग लागला, प्रकर्षण आचुनोती शास्त्रार्थम स्थापयित्वा इति प्राचार्य. शास्त्राचा अर्थ विशेष रूपाने लक्षात घेऊन त्याचं विशेष रूपाने आचरण करतो. म्हणून 79 वर्ष झाली तरी त्यांची पुण्यतिथीला लाखांनी माणसं येतात. त्याचं कारण विशेष रूपाने मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संतते तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. अशा प्रकारे ज्यांनी जगाला मार्ग दाखवण्याचं काम असतं. म्हणून त्यांना काय म्हणायचं? प्राचार्य म्हणायचं. अशा अनेक शब्दाचा अर्थ आहे. लग्न कशाला म्हणायचं? लग्न म्हणजे जोडणे, दोघांची मन एकरूप होणं, त्याचं नाव काय आहे? हरे रंगरी पद्मे नचकेन लग्नम ततकिम 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 ततकिम.
मृदंग काय म्हणतो? ज्याचं देवाच्या पायावर मन नाही. धिगतान धिगतान. मृदंग काय म्हणतो? ज्याचं देवाच्या चरणावर मन नाही, स्थिर नाही. धिगतान 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 धिगतान. त्याचा अन्वय असं आहे, तांधिक तांधिक तांधिक. जमलं. त्याचा धिक्कार असो, त्याचा धिक्कार असो. लग्न शब्दाचा अर्थ काय करणे? एकरूपता असा आहे. आणि अक्षता, अक्षता म्हणजे काय? क्षत म्हणजे तुकडा, अ म्हणजे नाही. एकदा का ह्या अक्षता डोक्यावर टाकल्या की 4 पोरं वेगळीकडे राहतील, पण रागू महिन्याची जोडी फुटणार नाही. याचं नाव विवाह आहे, लक्षात ठेवा. याचं नाव संस्कार आहे. हा, एका परदेशी माणसाने राजस्थानमध्ये येऊन भारतीय पद्धतीने लग्न केलं. त्याला इथल्या पत्रकारांनी विचारलं की अरे बाबा, आता भारतीय लोक रजिस्टर मॅरेज करायला येतात, तू इथं कसं काय? ती म्हणले तुमची किंमत तुम्हाला कळणार नाही. म्हणलं लक्षात ठेवा, एकदा का संस्काराने झाले लग्नाचे संस्कार की आयुष्यभर तो त्याचाच आणि ती त्याचीच. लक्षात ठेवा, ही ताकद भारतीय संस्कृतीची आहे. 4 पोरं वेगळी राहिली, एकाकडे आई होती आणि एकाकडे बाप होता, पण भज्याची आमटी एका सुनाने केली होती ज्याच्याकडे आई होती. लक्षात. सगळे शेतात निघून गेले, माता सरकत सरकत आली आणि ती भज्याची आमटी नवऱ्याला दिली. तुम्हाला लय आवडते. याचं नाव अक्षदा आहे रे. हो, लक्षात. याचं नाव भारतीय संस्कृती. नाही नाही नाही, ऑरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे? तुम्हाला सांगतो महाराज, लक्षात ठेवा, भविष्य काळात ही असे वायफट वागणारी माणसं ताराला हात देऊन जीव देते. लक्षात ठेवा, संस्काराची ताकदच मोठी आहे. लक्षात ठेवा, हां, ही ताकद मोठी आहे. हां, म्हणून तर नवरा अडाणी होता पण बाई आयुष्यभर दाबत राहत होती. लक्षात नाही म्हणजे नाहीच. तुमचा काय अनुभव आहे जाऊ द्या. आपल्या मूळ विषयाकडे जाणं गरजेचं आहे. आपण कशासाठी चिंतन करत आहोत की के जेले शेत इति केशवा. काय असतं तुम्हाला आपण शेतकऱ्याची लेकरं आहेत बरं का. आपण शेतकऱ्याची लेकरं आहेत. तेवढ्या जवळचं उशिराऊ करायचं असतं लगेच. तरीच हा जीव सुख पावे माझा, तरच मला सुख मिळेल. हे केशी राजा, हे भगवंता मला कळून आलेलं आहे बरं का. याच्यासाठी आता सुखाची अडचण कुठे आहे बरं का. सुखाची अडचण कुठे? देहावर माणूस आसक्त झाला की आत्मस्थितीपासून दूर राहतो. मुलगी माहेरातच राहायला लागली, 8 दिवसाला बाजारात पळून चालली आणि माहेरातच राहायला लागली तर सासरची मालकीण नाही होणार महाराज. आणि सासरच्या वैभवात, सासरच्या जीवनात इतकी समरस होते. लक्षात ठेवा, त्याच्यामुळे ती सासरची मालकीण होते. सगळ्या गावात भाभी आल्या, भाभी आल्या, भाभी आल्या, भाभी आल्या. वडील न्यायला येत आहेत चल दिवाळीच्या सणासाठी, त्यावेळी ती म्हणते तसं नाही, मामा आणि मामी आजारी, मला येणं बरं दिसेल का? मग म्हातारी म्हणते किल्ल्या धर. म्हातारीनं बळदा खाली नेलं, म्हणले सांगले इकडे, म्हणले सकू माझा आता दम आहे, कधी निघून जायला सांगता येत नाही. तिने 3 डबे काढले. अलग लक्षात, एक 2.5 किलो सोन्याचा डबा होता, दागिने ही म्हणले आज सासूचे, ही 2 किलोचा ही माझा आहे. अलग लक्षात ठेव. आणि ही त्या तुझ्या सासऱ्याने ठेवलेले एवढे, राहू दे तुला. हे कधी होत आहे? इकडं नांदलं तर. आणि 8 दिवसाला बाजारातून जर मला नाही नांदायचे पळून गेली तर फक्त पोटगी मिळते बघ. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, प्राणिया कामी भरू देहाची वरिया धरू, मनोनी पडेल हा विसरू आत्मबोधाचा. म्हणून ही देहाशक्ती संपली पाहिजे. आता चरण 6, टाईम राहिला 15 मिनिटाचा, बरोबर आहे. ह्यात सगळं बसलं पाहिजे. आता तुम्हाला ह्या अभंगात राहिलेल्या चरणातलं कशी गंमत एक उदाहरण सांगतो, म्हणजे लक्षात येईल. जुन्या काळात माणसं ती कोपरी असायची, कोपरी. काही नाही त्यांच्याकडे लक्ष दिलं की मग त्याला जास्त किंमत येते. तिथली तिथं शिकारा. अलग लक्षात. जुन्या काळात ती कोपरी म्हणायची ना, ते सगळं तेच असतंय बरं का. आता त्याला टी शर्ट म्हणते. जुन्या काळात असायची बनियन, त्याला आता काय म्हणते? टी शर्ट म्हणते. मी एका इंजिनिअरिंग कॉलेजवर गेलो तर ती म्हणले
ह्याला म्हणजे 9 लाखाचे पॅकेज आहे, त्याला 4 लाखाचे पॅकेज आहे. म्हणलं पोरं पॅकेज म्हणजे काय? आपल्या शेतात जो काम करणारा गडी असतो त्याला वर्षाचं साल असतं 40,000 50,000. आणि पॅकेज म्हणजे काय? शिकलेल्या गड्याचं साल. त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट आहे का? पण शब्द इंग्रजी वापरला एवढ्या त्याच्यातला फरक आहे का काय फरक? कोणाचं साल आहे ते? शिकलेल्या गड्याचं साल म्हणजे पॅकेज. शब्द जरा वेगळा वापरला. आपण कशासाठी या ठिकाणी चिंतन करत आहोत की महाराज, देहाची आसक्ती वाढली की आत्मसुखाचा आनंद मिळत नाही. पण देवा ह्याचा मला विसर पाड, ही अशा प्रकारची विनंती देवाला कोण करतात? जगद्गुरु तुकोबराय करतात. आता जुन्या काळात कोपरी होत्या. कोपरी म्हणजे बनियान असायची. मग ती अशी असायची की काही लोक तर असे असते कापसालाच पाणी घातलं असतं, धुवायचंच नाही. आमच्याकडे मन्नू काका होते, त्याची टोपी आणली ना फाटल्यावरच काढायची, धुवायचीच नाही कधी. असे काही लोक असतात. 15-20 दिवस शेतातलं नांगरण झालं आणि मग घरी आला. काय झालं? वा. मी त्यांना वा का म्हणणे, त्यांनी सांगितलं उवा. मग म्हणलं वा. आलं का लक्षात? किती कडकर मळ, किती काय नाही. बायकोनं काही नाही केलं म्हणलं, इकडे म्हणते. आलं का लक्षात? तिने ते बनियन काढून घेतलं त्याच्या अंगावरचं आणि उकळत्या पाण्यात असं टाकलं. खळखळ उकळलं, सोडा टाकला, हे टाकला आणि असं नुसतं 2दा-3दा असं चुरलं. तर त्याच्यातून जे निघालं ना पाणी, तर ती पाणी निघाल्यानंतर तिला उलटी झाली. इतकं घाण पाणी. मग तो गडी किती निबर असेल तुम्ही विचार करा. किती निबर गडी असेल. मग तिनं काय केलं? आता एवढं उदाहरण ऐकलं ना तुम्हाला अभंगच लक्षात येऊन जाईल सगळं, बरं का? एवढं लक्ष लावून ऐका. खळखळ उकळलं पाणी. मग तिनं पुन्हा साबण लावलं. ते जुन्या काळात असं बघा, नीळ टेन्युपॉल टाकायचं आहे की नाही? 501ची वडी 17 पैशाला मिळायची. 5 पैशाची निळीची पुडी आणि 10 पैशाचे टेन्युपॉल टाकला की पांढरं चेक व्हायचं. आता ह्याच्यात एक शास्त्र लक्षात ठेवा. अगोदर तिने मळ धुवून काढला, ह्याला गुणाधान, ह्याला काय म्हणायचं? दोषापनयन. आणि त्याच्यावर नीळ टेन्युपॉल टाकल्यामुळे त्याला म्हणायचं गुणाधान. तसं अंतःकरणातले काम क्रोधादी विकार घालवणं याला म्हणायचं दोषापनयन. आणि अंतःकरणामध्ये संतांच्या कृपेने महावाक्याचा उपदेश करून सर्वत्र परमात्मा आहे याच्या प्रकारचा बोध करून देणं, त्याचं नाव आहे गुणाधान. बस एवढं कळलं म्हणजे बस झालं. मी हे उदाहरण का दिलं तुम्हाला? वक्त्याला शास्त्र कळावं पण लोकाला कळलं अशा भाषेत सांगावं. आपण काय करतो? प्रक्रिया. महाराज मी जेव्हा वृत्ती प्रभाकर शिकत होतो तेव्हा मारुती महाराज दस्तापूरकराची कीर्तन ऐकायची. का? त्या प्रक्रिया तोंडात बसल्या ना सामान्य माणसाला कळण्यासारखं सांगताच येत नाही. एक जण कीर्तनातच उठला. ती मला का उठला? ते मला सांगतोयस तसा. ते काय म्हणला? सांगतोयस तसा. म्हणला 1.25 तास बसलो. म्हणला एक अक्षर नाही कळालं. उगं म्हणलं आपण तसं कीर्तनातच आडवं पडायला पाहिजे होतं, पण त्या कीर्तनकाराची इज्जत जाऊन येऊन मला आपलं तिकडे जाऊन पडावं म्हणलं. हे बघा, वक्त्याने कसं बोलावं? लोक भाषेत बोललं पाहिजे, लोकांना कळलं असं. आता हे तुम्हाला उदाहरण कळलं का नाही? बरोबर आहे. सोडा गरम पाण्यात उकळलं, सोडा टाकल्यामुळे मळ निघाला, ह्याला म्हणायचं दोषापनयन. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा आमच्या अंतःकरणातला असलेला दोष घाल. असं भय चिंता लज्जा काम चित्तावर जो मळ बसलेला आहे. अर्जुनाला भगवान म्हणतात, सांडून या त्रिविध मळकटा. तुझ्यातला 3 प्रकारचा मळ, सतोगुण रजगुण ही त्रिगुणात्मक मळ बाजूला काढ. हा मळ गेला पाहिजे. महामळे मन होते जे गादले, शुद्ध स्पोका चोकायले स्फटिक जैसे, किंवा गुरुदाविलिया वाटा एवोनी विवेक तीर्थ तटा. आता पुढे ऐका. बुद्धीचा मळकटा धुतला जेने. बुद्धीवर असणारा चित्ती अहंतेचा मळ
हे सगळ्या षडविकाराचा मुळे आज भय चिंता लज्जा काम क्रोध या सगळा जो मुळ आहे देवा तुझी कृपा झाली तरच हा निघल. म्हणून पहिली गोष्ट दोषापनयन असं भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा संबंध काय देवा तोडून टाक. तसा तुटत नाही. हे तुटत नाही म्हणा. हां माळा घालून पितात लोक तुटत नाही. माळा घालून पितात काय म्हणत खायचंच नाही ते बरं ही पितात गटारीतलं का पिन असतो त्याचं पावित्र्यच राखलं पाहिजे मला. अलग लक्षात हे तुटत नाही. एक सांगू का नेहमी करता एक लक्षात ठेवा आपल्याला जर लोकांचा विरोध व्हायला लागला त्याचं पहिलं सूत्र लोकाला विरोध करायचं सोडून द्या तुमचा विरोध आपोआप कमी होईल. आपल्या हातून जर चुकीचं वागणं घडायला लागलं तर चुकीच्या वागणाऱ्याजवळ बसू नका. तुमचं चुकीचं वागणं आपोआपच सुटेल. त्यासाठी फार काय करायचं नाही. शपथा घेऊन माळ घालूच नका. आलं का लक्षात. तुम्ही फक्त चांगल्या लोकांच्या संगतीत राहा बरोबर तुमच्यातले वाईट गोष्टी आपोआप निघून जातील. त्याच्यासाठी वेगळं काय करायची गरज नसते. हां जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात देवा यांचा माझा संबंध तो तोड. जर असं केलं तरच होईल. मग याच्यासाठी काय करावं लागेल देवा मी तुला जास्त त्रास देत नाही. काय करत नाही तुला जास्त त्रास देत नाही. माझं चित्त फक्त तुझ्या पायाजवळ ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. सकळ वृत्तीशी म्हणजे वृत्ती इंद्रियाच्या द्वारा बाहेर निघत असते. मग जे इंद्रिय आहेत त्या सगळ्या इंद्रियाचा विषय कोण करायचा देव करायचा. म्हणून येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम कान भरोणी ऐकून तुझी कीर्ती डोळे भरोणी पाहीन तुझे रूप. किंवा तुका म्हणे माझा सकळ देह भाव अनेक न कोठाव चिंतू याशी म्हणून सकळ वृत्तीशी अखंडित तुझ्या पायाजवळ देवा मला ठेव. म्हणून देवाला प्रार्थना केली माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे करी काही धरोण या बाई भवा तारी दातारा चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी उकड सगळा म्हणी धन्य तुची विठोबा. अशा प्रकारचा देवाला प्रार्थना करतायत. आता ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे बरं का. काय करायला पाहिजे. सरकार आम्हाला काही देत नाही बरं का ह्या नाऱ्यात जाऊ नका. अखिल भारतीय वारकरी मंडळाने एक वारकरी आर्थिक विकास महासमिती स्थापन केलेली. महाराज आपण 2 रिटायर्ड तहसीलदार आणि 3 रिटायर्ड डेप्युटी कलेक्टरला काम लावून दिले. केंद्र सरकारचे राज्य सरकारचे स्थानिक स्वराज्य संस्था सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट आणि विदेशातली फंडिंग आणून वारकऱ्याला कसं लाभार्थी करायचं हे काम करायचं. मला कसं वाढावं. आता एक माणूस असा सुटणार नाही की तो कुठला लाभार्थी होणार नाही. असं एक माणूस सुटणार नाही. पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. फक्त आपल्याला कलावंताच्या मानधनाशिवाय वारकऱ्याला दुसरं काही दिसत नाही. मला अशा अनेक गोष्टी आहेत. मी ज्यावेळेला औरंगाबादला येतो त्यावेळेला उद्योग आयुक्त हे सगळ्यांची बैठका घेतो आम्ही. उद्योग खात्यातून कोणत्या योजना आहेत 80% सबसिडीच्या योजना आहेत कितीतरी योजना आहेत. आणि म्हणून या माध्यमातून आताच्या काळात माणसाचा पोटोबाबी भरला पाहिजे आणि माणसाला विठोबाबी शिकवलं पाहिजे. हे आजच्या काळाची महाराज काय आहे गरज आहे. आणि म्हणून कसं असतंय गोष्ट कळावी आणि आपल्या पायावर उभा राहावं. तो जास्तच लोकांना त्रास दिला ना कित्येक जावई असे असतात नांगराला बैल द्या बस बैलाला पेंड द्या तुझ्या काय बापाची पेंड आहे बी आम्हाला द्या घर बांधून द्या गाडी घेऊन द्या. प्रत्येकच गोष्ट मागण्यापेक्षा त्याला एकच सांगायचं एकदा फक्त मला धंद्याला कर्ज द्या माझी मी फेडतो. ते बरोबर चलते. लक्षात ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला जास्त त्रास द्यायची गरज नाही. आम्हाला तुझ्यापर्यंत येण्यासाठी काय काय लागतं. एक आहे आमच्याकडं पाप आणि दुसरं आमच्याकडं आहे अज्ञान. मग नामाने पाप जातं आणि संतांच्याकडून मिळालेले आत्मज्ञान आणि अज्ञान जातं. ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणी या था आणावे तरी संता या बजावे सर्वस्वेशी तुका म्हणे महापातके पतीत होती जीवनमुक्त हेळा मात्र. यासाठी मागणे ते एक हेचे आहे आता नाममुखी संत संग देई. मुखाला देवा तुझं नाव यावं आणि आत्मानंद महाराजासारख्या संतांचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये लावा. वेळोवेळी आमचं मस्तक त्यांच्या संजीवन समाधीला लागावं आणि आमच्या जीवनामध्ये एक चांगलं जीवन जगण्याचा विचार सातत्याने संक्रमित व्हावा एवढी प्रार्थना त्यांना करायची आहे. मग तुकोबराय म्हणता देवा एक विनंती करतो. आम्ही सेवा करतोय बरं का. आम्ही सेवा करतोय पण सेवा वरपंग पद्धतीने करतो. वरपंग म्हणजे दाखवायचे एक आणि मनात एक असतं. कसं असतं दाखवायचे. एक जण मी औरंगाबादला कीर्तन झालं. एक जण म्हणलं महाराज आमच्या घरी दूध प्यायला चला. मी म्हणलं अरे 11:30 वाजले
आता मला पुढे जायचं नाही नाही म्हणले. आमची आई म्हणली की महाराजाला घेतल्याशिवाय यायचंच नाही. म्हणलं आता ह्याची एवढी भावना असेल तर जायला पाहिजे. आम्ही गेलो. दार वाजवल्याबरोबर आई तर घरी नव्हतीच. आणि पत्नी म्हणली इतक्या उशीर का लावला महाराजाला घेऊन. बरं महाराजाला तरी कळावं कोणत्या वेळेला कोणाच्या घरी जावं. पण शक्यतो आम्ही कीर्तन झालं आपल्या गाडीत बसतो, घरी जात नाही कोणा. महाराजाला तरी कळायला पाहिजे. मी त्याला काही म्हणलं नाही. जाऊ दे आता दूध नसेल वगैरे. पण मला खरं सांग, बायको तर म्हणते महाराजाला कशाला आणलं, तुझी आई तर घरी नाही, तू मला कशामुळे आणलं ते मला. महाराज खरंच सांगू का, औरंगाबादमधून वाळून द्यायला लागते 70 रुपये. किती रुपये लागते? 70 रुपये. त्यापेक्षा महाराजाला घेऊन आलं. नाही दूध पाजलं का महाराज फौजदारी करणार आहेत का म्हणलं. मग हे महाराजाला दूध पाजायचंय का गाडीत बसून फुकट घरी जायचे. आता ह्याच्यापेक्षा जास्त सांगत नाही. अलग लक्षात. याच्यापेक्षा काय करत नाही. तर काही काही पोरं आमच्याबरोबर लगेच येतात, महाराज तुमच्याबरोबरच राहायचे. त्याला माहिती हे सगळे मंत्री महाराजाला मानतात. महाराज ते आपलं तिथं आहे बरं का 27,000 जागा आता घोषित केल्यात आपलं. आणि एकदा लग्न झालं आणि त्याचं लग्न नोकरीला आणि लग्न जमिलं की मग तीच नाराज. महाराज लोकांची भोंदूगिरी संपायला पाहिजे. ही खरी सेवा आहे का वरपंग सेवा आहे? तसं देवाला आपण काय करतो, बरेच लोक देवाकडे देवासाठी नाही. देवा तनो दिजे लाख रुपये, म्हणून तनो दिजे 100 रुपये, म्हणून दिजे लाख रुपये. देवा तुला 100 रुपये मी अर्पण करेन, मला 1 लाख रुपये मिळू दे. देवासाठी देवाकडे जायचं काय? अलीकडच्या काळात तर अशी गंमत झालेली आहे महाराज, अवघड झाली. जो तो जातो ते वडील आम्हाला भेटतो पोराचा बाबतीत. महाराज काही बी करा, विनेवर राहील, फक्त एकदा पोराचं जमवून टाका, एकदा पोरात जमवून टाका. हे चोपदार आहेत, हे ह्यांना विचारतो. आता तरुण चोपदाराला विचारायला सोडूनच दिले. मी त्या इंदापूरला गेलो आणि ते विचार त्याला म्हणलं कीर्तन झालं झालं ना, मग काय अडचण नाही. ह्यांच्याच वयाचा होता. मी त्याला विचारलं किती मुलं बाळा. मला माझ्यावर मुलं बाळा म्हणजे मला मी सरळ विचारलं, अहो काय बोलता महाराज, माझ्यापेक्षा 5 वर्षाचा भाऊ त्याचं अजून जमलेलं नाही, ते मला काय विचार. मी म्हणलं जमलं नाही. अहो जमलं नाही महाराज, नुसतं कोणी हाट केलं सुद्धा नाही आम्हाला. हाट केलं म्हणजे कळलं का तुम्हाला? बाजारात बैल असला आणि त्याची जर लाळ गळत असली तर कुणी त्याला हाटकीत नाही. जरा ताजा तवाना असला ना तर विचारतात केवढ्याला दिला. काय केलं नाही. पोराओ तुमच्यासाठी मी 5 मिनिटं घेऊ का पोरासाठी? एक लक्षात ठेवा, 5 मिनिटं घेतो. आज परिस्थिती कशी आहे बरं का, परिस्थिती कशी आहे समाजामध्ये, खूप अवघड आहे. आधी काही सांगत नाही, पण उत्तम पद्धतीचं शिक्षण शिका आणि स्वतःच्या पायावर जागा. पोरीचा बाप तुमच्या पाया पडता ईश्वराला, त्याच्या काळाची गरज आहे. आणि हे तुम्हाला फक्त कीर्तनातच विचार ऐकायला मिळेल. बाकी ठिकाणी सगळे तुमचा वापर करून घ्यायला बसलेत माणसं महाराज. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला वरपंग सेवा नको, भावशुद्ध अशा प्रकारची सेवा घे. याच्यासाठी देवा माझ्यावर उपकार कर. देवा ताईसा माझ्यावर उपकार कर. देवा देहाचा विसर पाणी मज तरीचा जीव सुख पावे माझा. बरे केशे राजा कळवारे. ही तुडकी मुडकी सेवा भगवंताच्या महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि सेवा समर्पित करत असताना आपल्याला छोटीशी विनंती अशी आहे, बस अजून 15 मिनटं आपल्या हातात आहेत बरं का. ते 11पर्यंत आपलं सगळं संपलं पाहिजे. 15 मिनटं हातात आहेत. मी आधी काही चिंतन सांगण्यापेक्षा एकच विनंती करेन की कष्टाने जगा आणि पावित्र्याने वागा. हीच 2 पांडुरंगाची पावलं तुमच्या घरात आल्याशिवाय. अरे साधू संत हे पुरोगामी विचाराचे मंडळी. साधू संतांनी अंधश्रद्धेला कधी खत पाणी घातलं नाही. पण तुम्हीही कधी अंधश्रद्धेच्या बळी पडू नका. साधू संतांनी दिलेले विचार बाजूला साडून आपण अंधश्रद्धेच्या मागं लागत असतो. म्हणून न लागता समाजातली खरी अंधश्रद्धा जर घालवायची असेल तर संतांचे पुरोगामी विचार लोकांपर्यंत मांडण्याची गरज आहे. म्हणून एकच लक्षात ठेवायचं, कष्टाने जगा. मुलांचा काय करा, सन्मान करा. मुलाला उत्तम उत्तम ही शिकल्यावर काय परिस्थिती. चालूवर झोपलो
त्यानंतर स्नान वगैरे केलं. त्यांना जायचे काल्याच्या त्यांनी स्नान. ते म्हणले महाराज आज रविवार आहे, आम्ही पण कीर्तन येतो. त्याच्या आम्ही आलो. बरोबर पांढरी साडी होती, लक्षात ठेवा साडी होती. बरोबर कीर्तनाला निघायचं म्हणले त्यांनी आपलं नऊवारी साडी घातली. आपली ती तशी नसते का, ती जुनी इरकलची साडी घातली, जरा सांस्कृतिक म्हणून. साडे किती झाल्या? 3 झाल्या. कीर्तनावरून आल्यानंतर त्यांनी साडी बदलली. एवढी भारी कशाला वळवायची? त्या नगरपालिका कल्याणचे सभापती होते. त्यांना की संपलं ठेवा बरं का. मग ती गेल्या, ती निघाल्या. मॅडम मला दमच निघालं नाही. त्या गाडीत बसायला म्हणलं मॅडम तुम्ही, मी सकाळपासून बोलतोय 5 ते 6 ह्याच्या म्हणजे बाबा मी तुमच्या लीक सारखी 20 वर्ष झाले माझ्या घरी तुम्ही येत आहे, विचारा काय विचार घड्या काय म्हणले. माझ्यावर गुलाल पळत होता. आता होऊन गेल्यावर बोलायला हरकत नाही. मोठ आमच्या तोंडात ही या साधू आलं का लक्षात? असं म्हणलं. मी म्हणलं महाराज असं कसं बोलता? म्हणजे महाराज काय झाले, त्यांना काही नोकरी लागली नाही. मग मी काय केलं, त्यांना ड्रायव्हिंगचा कोर्स सभापती सोडाय मधल्या सुट्टीमध्ये साड्याच्या गाड्या घालायच्या. जर नाही 5 मिनिटं वाया जाऊ द्या. माझ्या बोलण्याचा राग येऊन इथले 5 मुलं जरी उत्तम शिकले, लक्ष ठेवा, एक बंगला कमी उत्तम शिकून संस्कार देण्याचं म्हणजे तुम्हाला काय अडचणच नाही. लक्षात कसं असतं, जोपर्यंत वासरू पेते आकडलं गायनं पाना चोरून घेतलं तर पुन्हा मग तुम्ही कब्बरी निघायचं नाही. प्रकाशन होईल आणि लगेच ज्ञानेश्वर माऊलीचे भजन घेऊ. कुठू नका. आणि उद्याची सूचना, मी म्हणतो उद्याची सूचना अगोदरच देऊन ठेवा तुम्ही. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.